सर्वांना सप्रेम जय भीम. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवली आहे सोयाबीनची वडी आणि बटाटा. तर खूप छान अशा पद्धतीने भाजी बनते, तुम्ही पण ट्राय करा. सोयाबीनची वडी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाण्यात भिजत ठेवली. तर छान भिजली की आपण त्याच्यात पाणी पिळून घेऊया. तर भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य काय काय: बटाटा, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. आपण सोयाबीनची वडी थोडंसं तेलात मीठ टाकून लालसर अशी भाजून घेऊया. लालसर भाजून घेतली ना ती मसाल्यामध्ये फ्राय करायची. खूप छान भाजी बनते. अशी लालसर भाजली, पहा लालसर भाजलेली आहे. एकदम मटन सारखी छान भाजी बनते. चवीला तर खूपच छान लागते. अशी भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता भाजी बनवूया. तेल छान गरम झालेलं आहे. त्यात जिरं आणि अद्रक लसणाची हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकलेली आहे. छान लालसर हे पण भाजून घ्यायचं. आता यामध्ये कांदा घालूया. कांदाही छान लालसर भाजून घ्यायचा. पहा कांदा छान लालसर भाजलेला आहे. तर आता टोमॅटो घालूया. एकजीव छान मिक्स करून घेऊया. आणि आता याच्यातच आपण गरम मसाला आपल्या चवीप्रमाणे, मला तिखट जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता, कमी जास्त. आणि थोडीशी हळद. आता हा छान मसाला बनवून घ्यायचा. आणि या मसाल्यामध्येच कुठलीही भाजी बनवत असताना मसाल्यामध्येच नेहमी मीठ जरासं घालायचं. भाजीला खूप छान चव येते. जरासं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊया, मसाला बनवूया. आता यामध्ये जरासं मीठ घालूया. मसाला खूप छान बनतो आणि मसाल्याला छान चव येते. तर एकजीव हा मसाला करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. मसाला आपला किती छान झालेला आहे. आता या मसाल्यामध्ये आपण भाजून घेतलेली सोयाबीनची वडी घालूया आणि बटाटे. पहा आता हे छान 2-3 मिनिटं मिक्स करून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे. पहा किती छान मसाला बनलेला आहे. असं छान मिक्स करून घ्यायचं. तीन मिनिटं तरी झाकून ठेवायचं. पहा. आणि आता याच्यामध्ये छान गरम पाणी घालायचं. थंड पाणी भाजीमध्ये कधीही नाही घालायचं. भाजीला वेगळी चव येते. गरम पाणी करून घालायचं. बटाटा शिजेपर्यंत मस्त भाजी बनवू द्यायची, उकळू द्यायची. पहा भाजी किती छान बनते. आता झाकून ठेवूया 15-20 मिनिट. आता इथे आपल्या फुलके बनवून घेऊया. आम्ही इकडे फुलकेच बनवतो. चपात्याही बनवतो, पण फुलकेही छान लागतात आपल्या आवडीप्रमाणे. तर पहा,
झटपट असे फुलके खूप लवकर बनतात आणि चवीला तर खूप छान लागतात. किती छान मस्त बनते फुलके. याच्यावरती तूप लावायचं थोडंसं, गरम गरम जेवायला घ्यायचं. खूप छान लागतात. लगेच दुसरी पण पोळी तयार केलेली आहे पहा. याला फुलके म्हणतात. आपलं जेवण आता तयार आहे. इकडे भाजी बनत आहे. किती छान मस्त फुलतात. दिसायला एवढं सुंदर दिसतात, खायलाही चवीला तर खूपच छान लागतात ते. पहा फुलके तयार झाले. आता इकडे भाजी तयार झाली आपली मस्तपैकी. पहा आता यात जराशी कोथिंबीर घालूया. पहा किती छान भाजी तयार झालेली आहे. चवीला खूप छान भाजी बनते. तर पहा आपलं जेवण तयार आहे. अशा पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.